काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा मिळाला नाहीये। सुप्रीम कोर्टानं सुनील केदार यांची याचिका फेटाळली आहे। शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी कोर्टानं फेटाळलेली आहे। तर नागपूर जिल्हा कोर्टाला सुनील केदार यांच्या अपीलावर 30 सप्टेंबरपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत। सुनील केदार ज्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते, मात्र सुप्रीम कोर्टानं त्यांची याचिका फेटाळलेली आहे। तर काँग्रेस नेते सुनील केदार यांना त्यामुळे दिलासा मिळाला नाहीये। शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केलेली होती, पण ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। आणि त्याचबरोबर नागपूर जिल्हा कोर्टाला सुनील केदार यांच्या अपीलावर 30 सप्टेंबरपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश दिले। आपले भाजपचे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील, त्यांनी जे शुभेच्छांचे वाढदिवस लागले उद्धव ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्र्यांसाठी म्हटले की मला त्यांना भेटून शुभेच्छा द्यायला आवडतील। तुमचं सुद्धा काही असं मत आहे का? नको त्या माणसाला आपलं मूड खराब करण्यासाठी का भेटावं असं मला वाटतं। उत्तर तुम्हाला समजलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।